अहिल्यानगरमध्ये फुले दाम्पत्यांचं भव्य दिव्य स्मारक होते आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या कामाला गती मिळावी अशा पद्धतीचे निवेदनाची मागणी पत्र देखील आता महानगरपालिकेकडे सादर करण्यात आले. खऱ्या अर्थानं हे स्मारक झालं पाहिजे, कारण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांचा या अहिल्यानगरला पदस्पर्श आहे. त्यांच्यामुळेच या ठिकाणी शिक्षणाची गंगा वाहिली आहे. अशा क्रांतीज्योतींचा या ठिकाणी स्मारक होऊन सन्मान होणं फार महत्वाचं आहे. तुम्ही पाहताय द अहिल्यानगर, मी प्रियंका पाटील शेळके. स्मारक आणि या ठिकाणी माळीवाडा वेस ही चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे. त्यावरती मागणी असेल, निवेदनं असेल आणि टीका टिप्पणी असेल, या सगळ्या गोष्टी होतात. आणि या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचं कार्य अगदी लिमिटेड करून ते वादाच्या भोवऱ्यात आणण्याचं काम काही मंडळी करतात. हा माझा आरोप आहे, कारण असंच काहीसं घडतंय. अगदी काहीच दिवसांपूर्वी माळीवाडा वेस पाडण्याचा फतवा या ठिकाणी आयुक्त साहेबांनी काढला होता. मात्र या सगळ्याला नगरकरांनी कडाडून विरोध केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा याच माळीवाडा वेसचं दुखणं झालं. ते कसं? तर माळीवाडा वेस या ठिकाणी आता स्मारक उभं करायचं आहे आणि त्यामुळे ही वेस पाडायची आहे असं सांगितलं जात आहे. मात्र आता लोकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. याच गोष्टीवरती मी सविस्तर बोलणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारीजी माझ्यासोबत आहेत. नितीनजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. जेव्हा महत्त्वाचे मुद्दे असतात तेव्हा आवर्जून आम्ही तुमच्याकडे येतो, कारण की बऱ्याचदा तुमच्या अनेक वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास असतो. आता माळीवाडा वेस या ठिकाणी महात्मा फुले दाम्पत्यांचं भव्य स्मारक करण्याची मागणी आणि त्या कामाची गती मिळावी यासाठीची निवेदनं दिली जातात आणि त्यावरनं सोशल मीडियावरती चर्चा असेल किंवा नेते मंडळींमध्ये चर्चा असेल, अनेक चर्चा घडतायत. नेमकं याची पुन्हा एकदा सुरुवात कशी झाली आहे आणि त्याबद्दल सविस्तर काय सांगाल? महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक व्हावं, यांचा पुतळा उभारला जावा, ही सर्वच समाजांची इच्छा आहे. म्हणजे आता काही एका विशिष्ट समाजाची इच्छा असते असं काही नाही, पण ही सर्वांची इच्छा असते. परंतु हे स्मारक होताना तुम्ही महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्या कार्यालयाकरिता अडीच कोटी रुपये खर्च करतात आणि इथं आमच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मारकासाठी 45 लाख रुपये 50 लाख रुपयांचा खर्च करतात. म्हणजे कुठंतरी आमचे महामानव, आमचे महापुरुष यांचं स्मारक अशा 10x20 10x30 इतक्या छोट्या जागेत झालं पाहिजेत का? ज्या सावित्रीबाईंनी संपूर्ण स्त्रियांना प्रवाहात आणलं, त्यांच्यामुळं आज स्त्रिया जे स्वातंत्र्य आपण म्हणतो ते स्वातंत्र्य आज स्त्रियांना खरं त्यांच्यामुळे आहे. आज जर स्त्री शिकली नसती तर ती फिरली सुद्धा नसती बाहेर. शिक्षण तर त्यांच्यामुळे भेटलं हे सर्व समाजाला माहिती. परंतु स्त्री शिकली म्हणूनच स्त्री रस्त्यावर आज फिरते, आज सगळ्या भागामध्ये जाते येते. त्या स्त्रीला स्वातंत्र्य देण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. मग त्या सावित्रीबाई फुलेंचं स्मारक कसं असलं पाहिजे, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक कसं असलं पाहिजे, ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य या सामाजिक कामामध्ये घातलं आणि शेवटला त्यांनी जे पण काय त्यांची संपत्ती होती ही समाजासाठी दान केली. इतकं मोठं कार्य करणाऱ्या लोकांचं स्मारक हे भव्यदिव्य असलं पाहिजेत. त्याला कमीत कमी 15 ते 20 हजार स्क्वेअर फूटची जागा असली पाहिजेत. तिथं तुमचं वाचनालय असलं पाहिजे, तिथं ज्ञान संस्कार वर्ग असले पाहिजेत. त्या सावित्रीबाईंकडं महात्मा फुलेंकडे बघून काहीतरी बोध आम्ही घेतला पाहिजेत. ते काय चौकात लावून सुशोभित करणारे ते काही पुतळे नाही आहेत, ते काही स्टॅच्यू नाही आहेत, ते एक विचार आहेत. आणि ह्याच्यावर कुठंतरी अहिल्यानगर शहरामध्ये पुन्हा राजकारण चालू झालं. मागही त्या वीसीबाबत राजकारण चालू झालं. वेस पाडायची. त्या वीस कशासाठी पाडायची आणि का पाडायची? मी याच्या पहिले सुद्धा बोललो होतो की माळीवाडा नाव हे पुसून टाकायचं, माळीवाडाची ओळखच पुसून टाकायची. हे काही राजकारण्यांच्या डोक्यामध्ये आहे. त्याच्यामुळं हे चाललेला जो घाट आहे, मग विशिष्ट एखाद्या समाजाला पुढं करायचं, सावित्रीबाई फुलेंचं ज्योतिबा फुलेंचं नाव पुढं करायचं. मी तुम्हाला सर्वात पहिले सांगतो, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले एका माळी समाजाचे नव्हते. हे सगळ्या समाजाचे आदर्श आहेत. आपल्या नगर शहरामध्ये काही राजकारण्यांनी आता नवीन पायंडा रचलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं तर मग तिथं मराठा समाजाची कृती समिती, सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं महात्मा फुलेंचं स्मारक करायचं तर मग तिथं माई लोकांची कृती समिती, सावरकरांचं लोकमान्य टिळकांचं स्मारक करायचं मग तिथं ब्राह्मण लोकांची कृती समिती. म्हणजे कुठंतरी लोकांना त्या जातीमध्ये अडवून ठेवायचं
जाती जातीमध्ये वाद लावून द्यायचे, प्रत्येक समाजामध्ये दोन दोन गट पाडायचे, हे राजकारण या अहिल्यानगर शहरामध्ये चालू आहे. आज जर तुम्हाला जर स्मारक करायचं सावित्रीबाई फुलेंचं, तर आज तर राष्ट्रीय स्मारक म्हणून त्याची घोषणा झाली पाहिजे. ज्या सावित्रीबाई फुले त्या क्लेरा बुरुस हायस्कूलमध्ये शिकल्या, त्या क्लेरा बुरुस हायस्कूलमध्ये जवळपास त्यांनी 4 ते 5 वर्ष अहिल्यानगर शहरामध्ये घातले. त्या अहिल्यानगर शहरामध्ये ते खरं त्यांचं राष्ट्रीय स्मारक आहे. आज या जी आज कृती समिती आहे, आज तिथं जाऊन उपोषण करेल का, तिथं धरणे धरेल का? नाही, याचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. यांच्यात हिंमतच नाही. कारण की ज्या जागेवर या काही लोकांनी, काही नेत्यांनी ताबे मारले, यांच्या विरोधात जायची ह्या लोकांची हिंमत नाही. मी आज जाहीर आवाहन करतो, जा तिथं जाऊन आंदोलन करा, बसा, हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. सगळ्यात पहिले अनितीन भुतारे येईल तिथं बसायला. नितीनजी, ही तळमळ तुमची कळतीये, कारण की आधीही माळीवाडा वेस त्याच ठिकाणी स्मारक करायचं, किंवा आधी तर पाडण्याचा घाट होता, मात्र आता त्याला दुसरं नाव दिलंय, ते म्हणजे आम्हाला फुले दाम्पत्याचं स्मारक करायचंय. तुमचा मुद्दा अत्यंत पटण्यासारखा आहे की अगदी चौकात चौकात क्रांती ज्योतीला उभं करणं इतकं काम त्यांचं छोटं नाहीये. कारण जेव्हा सावित्रीमाई किंवा ज्योतिबांचं स्मारक उभं राहील तेव्हा ज्ञानदानाचं काम झालं पाहिजे. आणि राहिली गोष्ट समाजाची, तर ते एका समाजाचे नव्हते, कारण आज शिक्षण घेणारा प्रत्येक समाजाची मुलगी शिक्षण घेते, प्रत्येक समाजाचा मुलगा शिक्षण घेतोय. त्यामुळे हे दोन्हीही जे महापुरुष आहेत ते सर्व समाजाचे आहेत. जागेवरनं या गोष्टी चालू आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सजेशन देऊ शकता? अजून कुठल्या कुठल्या जागा आहेत? क्लेरा बुरुजची जागा ही तर खऱ्या अर्थानं पावन जागा आहे की ज्या ठिकाणी खुद्द सावित्रीमाई राहिल्यात, पण अजूनही जागांचे सिलेक्शन का द्याल? की मग माळीवाडा वेस आहे त्याच ठिकाणी यांना करायचंय, तर मग लोकांच्या प्रतिक्रिया काय तुमच्या? कारण तुम्ही पूर्वी देखील या स्वाक्षरी अभियानामध्ये आम्ही सक्रिय पाहिलेलं आहे तुम्हाला. संपूर्ण माळीवाडा परिसराची आणि अहिल्यानगर मधील इतिहास प्रेमींची सर्वांची इच्छा आहे, ही माळीवाडा वेस राहिली पाहिजे. ती ऐतिहासिक आहे, तिचं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. राहिला पुतळ्यांचा विषय, आज लोकमान्य टिळकांचा पुतळा पहा, फक्त जयंतीला तिथं लोक जातात. आज आमच्या महात्मा फुलेंचा पुतळा पहा, राजकारणी सोडून कोणीच लोक जात नाहीत तिथं. इतर वेळेस यांना जायला काय भूक आला का? आज महात्मा फुलेंना रोज तिथं त्यांची पूजा अर्चा झाली पाहिजे. परंतु कुठंतरी राजकारण करायचं. पुतळ्याची स्मारकाची जागा ही कशी असली पाहिजे? 10 ते 15,000 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये आपले महामानव सुद्धा सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यांच्याकडून तिथं काहीतरी ज्ञान संस्कार वर्ग, मी जसं बोललो, किंवा वाचनालय, ग्रंथालय, तिथं हजारो विद्यार्थ्यांनी शांततेत असं वाचन केलं पाहिजे. तेव्हा कुठंतरी त्या सावित्रीबाईंना, महात्मा ज्योतिबा फुलेंना कुठंतरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. का कुठंतरी आमच्या विचाराचं काम इथं कुठंतरी होतं. आज या वाड्यापारची जागा आहे, 2 पार्किंग आज महानगरपालिकेने पाडलेले आहे. 15,000 स्क्वेअर फूटची जागा आहे, महात्मा फुले शाळेसमोर जागा आहे. प्रचंड मोठं असं स्मारक हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं होईल. आज वर्क ऑर्डर आहे, तिथं काम चालू करा. जर तुम्हाला पैसे कमी पडले तर आम्ही उपलब्ध करून देतो, परंतु याच्यामध्ये राजकारण करू नका. हे कुठंतरी राजकारण चुकीच्या पद्धतीने चाललं. यामध्ये तर राजकारण आलंच आहे असं म्हणावं लागेल, कारण की इथं खासदार निलेश लंके यांनी जेव्हा काही केंद्राकडे, पुरातत्व विभागाकडे निवेदन दिलेलं आहे की ऐतिहासिक अशी माळीवाडा वेस आहे ती वाचली पाहिजे, त्यावर तर राजकारण या ठिकाणी हे झालं. मग निलेश लंकेंचा विरोध आहे का स्मारकाला? मला एक तुम्हाला आठवण करून द्यायची, तुम्ही सावित्रीबाई फुले यांचं पुस्तक वाचलं असेल. ज्या सावित्रीबाई फुलेंनी जी प्लेगची महामारी भारतामध्ये आली होती, त्या प्लेगच्या महामारीमध्ये त्यांनी इतकं प्रचंड काम केलं होतं, लोकांचे जीव वाचवले होते. त्याचाच आदर्श घेऊन निलेश लंकेंनी कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांच्या विचारांनी काम केलं आणि हजारो लोकांचा जीव वाचवला. ते निलेश लंके सावित्रीबाई महात्मा फुलेंच्या स्मारकाला विरोध करतील का? कुठंतरी राजकारण करायचं, चांगल्या माणसांना, चांगल्या नेत्यांना बदनाम करायचं, हे कुठंतरी राजकारण आहे आणि हे राजकारण हाणून पाडलं पाहिजे. मी खरं यामध्ये बोलणार नव्हतो, पण कालपासून जे चालू झालं ना, ते आज बोलायची वेळ आली. चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभा राहा. काल सुजय विखेंनी सुद्धा स्टेटमेंट केलं, एकदम उत्तम स्टेटमेंट केलं. तुमची वेस सुद्धा वाचली पाहिजेत आणि स्मारक सुद्धा झालं पाहिजे. त्याच विचारांचे आम्ही दोन्ही नेत्यांच्या, दोन्ही विरोधक आहेत, परंतु त्यांच्या स्वरात स्वर कुठंतरी जुळले आणि चांगल्या कामासाठी ते उभं राहिले, हे महत्वाचं आहे. पण या ठिकाणी अजूनही जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा आवाज ऐकायला मिळालेला नाहीये, कारण की वेस ही ऐतिहासिक वेस आहे, ती वेस वाचली पाहिजे, यासाठी नगरकड पुढे येतोय. तुमची काय अपेक्षा आहे, काय पुढे घडू शकते यामध्ये? याच्यामध्ये आता सत्ता त्यांची,
त्यांना पाडायची का ठेवायची, त्यांना असं वाटतं की ते ठरवतील. परंतु नगरकरांचा प्रचंड विरोध आहे माईवाडा वेस पाडण्याला. आणि ज्योतिबा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं स्मारक व्हावा याची सुद्धा नगरकरांना अपेक्षा आहे, पण ते भव्य दिव्य झालं पाहिजे. कुठेतरी अशा चौकामध्ये 200-300 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये ते स्मारक नाही झालं पाहिजे. आमचे ज्योतिबा फुले काही इतके काही महापुरुष छोटे नव्हते. ज्या ज्योतिबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती साजरी केली, या ज्योतिबा फुलेंचं स्मारक हे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं जर झालं पाहिजे तर ते अहिल्यानगर शहरामध्ये झालं पाहिजे. असं कुठंतरी स्मारक झालं पाहिजे. मी तुम्हाला बोललो ना, 2.5 कोटी रुपये आयुक्तांच्या दालनाला खर्च करायचा आणि 50 लाख रुपये ज्योतिबा फुलेंच्या स्मारकाला खर्च करायचं, हे असं आम्ही होऊन देणार नाही. कमीत कमी 5 ते 10 कोटी रुपयांचं खर्च करून ज्योतिबा फुलेंचं स्मारक झालं पाहिजे, भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे. महाराष्ट्रातून लोकांनी ते स्मारक येऊन पाहिलं पाहिजेत, भारतातून येऊन पाहिलं पाहिजेत. कोणत्या तरी 4 लोकांच्या अपेक्षेने 4 लोकांना वाटलं म्हणून फोटो काढण्यासाठी ते स्मारक नाही झालं पाहिजे. का भक्त जयंतीच्या दिवशी येऊन पुतळ्याला हार घालायचे त्याच्यासाठी स्मारक नको. विचार घेऊन लोकांनी त्या स्मारकामधून गेलं पाहिजे. असं स्मारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं झालं पाहिजे. मुदारीजी, तुमची ही भूमिका आहे ही अत्यंत तळमळ आहे, आक्रमकता आहे, ते कुठेतरी वेस वाचली पाहिजे. मी डायरेक्ट मुद्द्यावर येणार आहे. समाजाच्या वतीनं तुम्ही माळी समाजाचे आहात, समाजाच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि समाजाला या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करा? मी कधीच आजपर्यंत समाज म्हणून राजकारण केलं नाही. आणि मी कधी कोणाला, आज माझ्या शेजारी जरी कोणी बसले, मी आजपर्यंत त्याला कधीच विचारलं नाही कोणत्या जातीचा आहे कोणत्या समाजाचा आहे. परंतु आज नगरमध्ये काहीतरी जाती जातीत, आज काय झालं नगरमध्ये, जात सापडली नाही तर त्याचा धर्म सापडायचा, धर्म सापडायचा नाही तर त्याची नॅशनॅलिटी सापडायची. मग तो भारतीय आहे का दुसऱ्या कोणत्या देशातला आहे, ते सापडलं नाही तर मग तो माळी आहे का तो मराठा हे पाहायचं, ते सापडलं नाही तर मग तो कुठं हिंदू आहे का मुस्लिम हे पाहायचं. असं गलिच्छ राजकारण आहे अहिल्यानगर शहरामध्ये चालू आहे. त्या राजकारणातून कुठंतरी हिवेदावे निर्माण करायचं आणि गटतट पाडायचं हे राजकारण चालू आहे. पण मी तुम्हाला सांगतो, माईवाड्यामध्ये जर तुम्ही गेले तर 90% लोकांची हीच मागणी आहे की ती ऐतिहासिक वास्तू माईवाड्याची वाचली पाहिजेत. त्याच्यामध्ये जे काही लोक शहीद झालेत त्या युद्धामध्ये त्याची आठवण ती माईवाडा वेस आहे. पुणे आणि नगर माईवाडा वेसीपर्यंत जी पहिली एसटी धावली त्याची आठवणसुद्धा माईवाडा वेस आहे. आणि 1631 पासूनचे जे प्राचीन वास्तू आहे, ऐतिहासिक वास्तू आहे, ती सुद्धा माईवाडा वेस आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आयुक्तांना ती वेस पाडायचा अधिकार देखील नाही. पुरातत्व खात्याचे प्रमुख हे जिल्हाधिकारी आहे. जिल्हाधिकारी ज्या वेळेस सांगतील त्याच्यानंतरच पुढं कारवाई होईल. हे जे लोक जे म्हणतात आम्ही ठराव केला आणि हे केलं आणि ते केलं, हे चुकीचं आहे. मला तर कधी कधी वाटतं धनंजय जाधव सारखा उपमहापौर असलेले व्यक्ती ते जुन्या महापालिकेमध्ये जातात आणि ते सांगतात मला ही जुनी वास्तू आहे म्हणून मला याचा अभिमान आहे आणि तिथं कुठंतरी मी त्या जुन्या वास्तूमध्ये काम केलं पाहिजे. त्या धनंजय जाधवांना जुनी महापालिकेची वास्तू तुम्हाला आवडते आणि तुम्हाला प्राचीन ऐतिहासिक वेस आवडत नाही. कुठेतरी असं पदावर बसलेल्या लोकांनी सुद्धा असं बोललं नाही पाहिजे. कोणाच्या तरी नेत्याच्या सांगण्यावरून आपण काम करतो हे जनतेला दिसतंय आणि आज तीच चर्चा आहे माईवाड्यामध्ये आहे आणि संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये आहे. ही माईवाडा वेस पडणार नाही हे तुम्हाला मी आज सांगतो. हा विश्वास आहे नगरकरांचा, कारण ती ऐतिहासिक वास्तू आहे आणि ती राहिली पाहिजे. कारण की या अहिल्यानगरला अनेक ऐतिहासिक अशा पाऊलखुणा आहेत आणि ती वाचवणं, त्याचे वारसदार म्हणून ती आपली जबाबदारी आहे. पुढे काय होतं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. मात्र माईवाड्यातील जी काही जनता आहे त्यांचा या माईवाडा वेस पाडण्याला कडाडून विरोध आहे. तर सगळ्यांचं म्हणणं आहे, सगळ्या समाजाचं, की भव्य दिव्य असं फुले दाम्पत्यांचं स्मारक हे झालं पाहिजे. फक्त ठिकाण वेगळं असलं पाहिजे. कारण माईवाडा वेस पाडून जर तुम्ही स्मारक उभं करत असाल तर हे फुलं दाम्पत्यांना देखील मान्य नसणार आहे. कारण की आपला इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला जपायचा आणि तो इतिहास आपल्याला जगायचा आहे. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद.